अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावे हे भटक्या विमुक्तांना मिळण्यासाठी सध्याच्या गुणवत्तेनुसार अनुसूचित जमातीच्या गटात उप आरक्षणाची टक्केवारी असावी। विविध राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असलेल्या समान समूहासाठी असलेले वेगवेगळ्या सर्वांसाठी विसंगती दूर करण्याची मदत करेल। या मराठ्यांना मराठाच्या पुढे कुणबी लावून मराठा ओबीसीचं सर्टिफिकेट घेण्यासाठी इतकं मोठं आंदोलन करावं लागतंय, म्हणजे कायद्यात बसत नसताना देखील बसवण्याचा प्रयत्न करतात। एका आयोगाने दिलेली क्लिअर कट आपल्यासाठी शिफारस आहे। म्हणून एसटी ब ही जी आपली डिमांड आहे, म्हणजे एसटी वाल्या म्हणजे आदिवासी जे आपल्या पुढे उभं राहतात, आदिवासी समाज जे आपल्याला एसटी टाका म्हणले की पहिल्यांदा ते दंड ठोकून पुढे येतात। एसटी ब मध्ये तुम्ही आमच्या पुढे यायचे काय कारण आहे? आम्हाला एसटीत पण नाही टाका म्हणजे एसटी वाले पण दंड थोपाटणार नाही आणि ओबीसी म्हणणार आहेत का तुम्ही आमच्यातून बाहेर निघू नका? ओबीसी म्हणणार आहेत का? कारण आमचा इतिहास 1913 पासून 94 पर्यंत आम्ही भटकीमुक्त वेगळे आहोत, चुकून तुमच्यात आम्ही ऍड केलेलो आहोत। आणि आमचं आज मितीला तरी आम्ही 5.5% मागतो, आम्ही बाबासाहेबांचं 10% नाही म्हणत आहे। आज 5.5% आहोत, तर हे 5.5% जसं शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आपल्याला वेगळं दिलेलं आहे, तेच राजकीय आरक्षण आपण जर या सरकारला आमचं वेगळं राजकीय आरक्षण करा असं म्हटलं तर ह्या 44 मधल्या पुणे महानगरपालिकेच्या 5.5% जागा ह्या भटक्या विमुक्तांच्या लोकांसाठी राखीव होणार आहेत। किमान हक्काचे 10 ते 12 नगरसेवक पुणे महानगरपालिकेत जाणार आहेत। हे पुणे महानगरपालिकेचं उदाहरण सांगितलं तुम्हाला। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40,000 लोक आपले सत्तेत जाऊन बसणार आहेत। तिथं मराठा ओबीसीत आले काय गेले काय आपल्याला त्याचं देणं घेणं नाही। आणि म्हणून आपल्याला 2 लढे लढायचे। बाबांनी आपल्याला घराचा प्रश्न तर या ठिकाणी पुणे लेवलचा सोडवल्याच जमा आहे। आपण जागे झालो त्यांच्या विचाराने चाललो तर महाराष्ट्रातल्या पुणे शहरातला एकही भटका बेघर राहणार नाही असं ह्या आता बाबांनी आपल्या समोर आयडिया दिलेली। त्याचबरोबर दुसरा लढा निवारा देतील बाबा, त्याचबरोबर हक्काची भाषा केली पाहिजे। बाबासाहेबांचं आपण उदाहरण घेतलं पाहिजे। बाबासाहेब जेव्हा इंग्लंडमधून आपल्या शिक्षण घेऊन भारतात आले आणि जेव्हा साऊथ ब्युरो नावाची कमिटी आली इंग्रजांची, मुसलमानांना 1909 साली पहिल्यांदा आरक्षण दिले, राजकीय आरक्षण इंग्रजांनी। मग मुसलमानांना दिलं तर आम्हाला पण मिळालं पाहिजे म्हणून 1919 ला पुन्हा फेर रिव्हिजन करताना त्यासाठी चौकशी आयोग नेमला, त्या आयोगाला पाठवलं।